नमस्कार मित्रांनो, आज आपण अशा एका विषयावर बोलणार आहोत, ज्याबद्दल अनेकांच्या मनात प्रश्न असतो, पण फार कमी जण उघडपणे विचारतात. अंघोळ करताना लघवी करणे योग्य आहे का? काही लोक म्हणतात की असं केल्याने लक्ष्मी रुजते, काही जण म्हणतात की ते अशुभ आहे, तर काहींच्या मते ही फक्त एक नैसर्गिक शारीरिक क्रिया आहे. मग नेमकं सत्य काय? आजच्या या व्हिडिओमध्ये आपण कोणतीही भीती पसरवणार नाही, कोणतीही अंधश्रद्धा वाढवणार नाही. शांतपणे पाहूया. धर्मपरंपरेत शुचितेला का महत्त्व दिलेलं आहे? स्नानाचा आध्यात्मिक अर्थ काय आहे? विज्ञान या विषयाकडे कसे पाहते? आणि आपल्या दैनंदिन जीवनात कोणत्या सवयी अधिक योग्य ठरू शकतात? भारतीय संस्कृतीत स्नान हे केवळ शरीर स्वच्छ करण्याचे साधन नाही, ते शारीरिक आणि मानसिक शुद्धतेचे प्रतीक मानले जाते. अनेक धार्मिक परंपरांमध्ये स्नानानंतर पूजा, जप किंवा ध्यान केले जाते. त्यामुळे स्नान ही एक आदराने आणि स्वच्छतेने केली जाणारी कृती मानली जाते. मात्र अंघोळ करताना लघवी केली तर काही अनिष्ट घडते, असा स्पष्ट उल्लेख प्रमुख धर्मग्रंथांमध्ये आढळत नाही. लोकांमध्ये अशा समजुती पिढ्यानपिढ्या चालत आल्या आहेत. काहींचा उद्देश स्वच्छतेच्या सवयी लावणे असू शकतो, तर काही केवळ स्थानिक लोक परंपरा असू शकतात. विज्ञानाच्या दृष्टीने पाहिले तर लघवी होणे ही शरीराची नैसर्गिक प्रक्रिया आहे. अनेकांना कोमट पाण्याचा स्पर्श झाल्यावर लघवीची भावना अधिक तीव्र होऊ शकते. हा शरीराचा सामान्य प्रतिसाद असू शकतो, परंतु याचा अर्थ असा नाही की स्वच्छतेकडे दुर्लक्ष करावे. जर एखाद्याने शॉवरमध्ये लघवी केली असेल तर स्नानगृह स्वच्छ ठेवणे, योग्य स्वच्छतेच्या सवयी पाळणे आणि इतरांचा वापर लक्षात घेणे महत्त्वाचे आहे. मित्रांनो, आपल्या संस्कृतीचा मुख्य संदेश भीती नव्हे तर शुचिता, शिस्त आणि संयम हा आहे. म्हणून हा व्हिडिओमध्ये आपण लोकसमजुती आणि वास्तव्य यातील फरक समजून घेणार आहोत. मग हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण पुढील भागात आपण पाहणार आहोत धर्मशास्त्रांमध्ये स्नानाचे नेमके काय महत्त्व दिले आहे आणि शुचितेचा खरा अर्थ काय आहे. धर्मशास्त्रांमध्ये स्नानाचे महत्त्व काय, शुचितेचा खरा अर्थ काय. ओम नमो नारायणा, ओम नमः शिवाय. मित्रांनो, मागील भागात आपण पाहिले की अंघोळ करताना लघवी केली तर निश्चितपणे अमुक अमुक अनिष्ट घडते, असा स्पष्ट आधार प्रमुख धर्मग्रंथांमध्ये आढळत नाही. आता पाहूया की भारतीय धर्मपरंपरेत स्नानाला इतके महत्त्व का दिले गेले आहे. भारतीय संस्कृतीत स्नान म्हणजे फक्त शरीरावर पाणी ओतणे नव्हे, ते शरीर, मन आणि आचरण शुद्ध करण्याचे प्रतीक मानले गेले आहे. पहाटे उठून स्नान करणे, त्यानंतर देवपूजा, जप, ध्यान किंवा संध्यावंदन करणे अशी परंपरा अनेक घरांत आजही पाळली जाते. यामागील उद्देश मन एकाग्र करणे आणि दिवसाची सुरुवात शिस्तबद्ध पद्धतीने करणे हा आहे. धर्मशास्त्रांमध्ये वारंवार शौच, शुचिता आणि आचार यांना महत्त्व दिले आहे. याचा अर्थ केवळ बाह्य स्वच्छता नव्हे, तर सत्य, संयम, दया आणि चांगले वर्तनही तितकेच महत्त्वाचे आहे. म्हणूनच एखादी व्यक्ती रोज स्नान करत असेल, पण खोटी बोलत असेल, फसवणूक करत असेल किंवा इतरांना त्रास देत असेल, तर केवळ स्नानामुळे आध्यात्मिक उन्नती होत नाही, असा संदेश अनेक पारंपरिक ग्रंथांच्या शिकवणीत दिसून येतो. आता प्रश्न येतो, अंघोळ करताना लघवी करणे धार्मिकदृष्ट्या निषिद्ध आहे का? याबाबत सर्वसामान्य असा स्पष्ट नियम प्रमुख धर्मग्रंथात आढळत नाही. काही स्थानिक परंपरा किंवा कुटुंबातील नियम वेगळे असू शकतात, त्यामुळे आपल्या घरातील परंपरेचा आदर ठेवणे योग्य आहे. परंतु स्वच्छतेच्या दृष्टीने स्नानगृह स्वच्छ ठेवणे, इतरांचा विचार करणे आणि चांगल्या स्वच्छतेच्या सवयी पाळणे महत्त्वाचे आहे. अनेक संतांनी एक सुंदर विचार सांगितला आहे, बाहेरचे पाणी शरीर स्वच्छ करते, पण चांगले विचार मन स्वच्छ करतात. याचा अर्थ असा की खरी पवित्रता ही आपल्या वर्तनात, शब्दांत आणि कृतीत दिसली पाहिजे. म्हणून आपण कोणतीही गोष्ट भीतीपोटी करू नये किंवा टाळू नये, तिच्या मागचा अर्थ समजून घेणे अधिक महत्त्वाचे आहे. पुढील भागात आपण या विषयाकडे विज्ञानाच्या दृष्टीने पाहणार आहोत. गरम पाणी लागल्यावर लघवीची भावना का वाढते? हा शरीराचा नैसर्गिक प्रतिसाद आहे का? आणि कोणत्या स्वच्छतेच्या सवयी आरोग्यासाठी अधिक चांगल्या आहेत? हे सर्व आपण सोप्या भाषेत समजून घेऊ. अंघोळ करताना लघवी का होती?
विज्ञान, आरोग्य आणि स्वच्छतेचा दृष्टिकोन. मित्रांनो, आतापर्यंत आपण धर्म परंपरेत स्नानाचे महत्त्व समजून घेतले. आता हा विषय विज्ञानाच्या दृष्टीने पाहू. अनेक लोकांचा अनुभव असतो की शावर खाली किंवा कोमट पाण्याने अंघोळ करताना अचानक लघवीची भावना निर्माण होते. हे अनेक वेळा शरीराच्या नैसर्गिक प्रतिसादामुळे होऊ शकतं. म्हणजेच ही भावना आली काही अशुभ घडणार आहे असा निष्कर्ष काढण्याची कारण नाही. तथापि एक गोष्ट लक्षात ठेवणे महत्त्वाचे आहे. लघवी ही शरीरातून बाहेर टाकली जाणारी उत्सर्जित द्रव पदार्थ आहे. त्यामुळे स्वच्छता आणि इतरांचा विचार हा नेहमी प्राधान्याचे असले पाहिजे. जर स्नानगृह इतर सदस्यही वापरत असतील तर ते स्वच्छ ठेवणे ही चांगली सवय आहे. घरातील प्रत्येकाच्या आरोग्यासाठी स्वच्छ स्नानगृह महत्त्वाचे आहे. आता एक प्रश्न, धर्म आणि विज्ञान यांच्यात विरोध काय आहे? नेहमीच नाही. भारतीय परंपरेतील अनेक स्वच्छतेचे नियम हे आरोग्याच्या दृष्ट्याही उपयुक्त ठरतात. नियमित स्नान, हात धुणे, स्वच्छ कपडे घालणे, घर स्वच्छ ठेवणे या सवयी धार्मिक आणि आरोग्य या दोन्ही दृष्टीने चांगल्या आहेत. मात्र कोणतीही नैसर्गिक शारीरिक प्रक्रिया घडली म्हणून ती देवाचा राग, लक्ष्मीचा कोप किंवा भविष्यकाळातील संकटाचे निश्चित चिन्ह आहे असं मानण्याचा पुरेसा पुरावा उपलब्ध नाही. मित्रांनो, खरी आध्यात्मिकता म्हणजे भीती नव्हे, ती म्हणजे जागरूकता, स्वच्छता, संयम आणि इतरांचा आदर. जर आपण या 4 गोष्टी पाळल्या तर आपण धर्माचाही सन्मान करतो आणि आरोग्याचाही. एक सुंदर विचार, देवाला केवळ स्वच्छ शरीर नको असते, तर स्वच्छ मन, स्वच्छ विचार आणि स्वच्छ आचरणही प्रिय असते. म्हणून रोजच्या आयुष्यात पुढील काही सवयी लावण्याचा प्रयत्न करा. स्नानगृह स्वच्छ ठेवा, पाणी जपून वापरा, वैयक्तिक स्वच्छता पाळा, पूजा किंवा प्रार्थनेपूर्वी स्वच्छता राखा आणि सर्वात महत्त्वाचे, कोणत्याही गोष्टीबद्दल अंधविश्वास न ठेवता विवेकाने विचार करा. पुढील भागात आपण लोकांमध्ये प्रचलित समजुती, त्यांचा उगम आणि त्याकडे कसे पाहावे यावर सविस्तर चर्चा करू. अंघोळीबद्दलच्या 10 प्रचलित समजुती. काय परंपरा आणि काय वास्तव्य? मित्रांनो, आपल्या समाजात अंघोळ, शुचिता आणि दैनंदिन आचार यांच्याशी संबंधित अनेक समजुती प्रचलित आहेत. काहींच्या मागे आरोग्यदृष्ट्या किंवा सामाजिक कारणे असू शकतात, तर काही केवळ लोकपरंपरेतून पुढे आलेल्या आहेत. चला अशाच काही समजुती पाहूया. अंघोळ करताना लघवी केली तर अशुभ होते, ही समजूत अनेक ठिकाणी ऐकायला मिळते. मात्र प्रमुख धर्मग्रंथांमध्ये यामुळे अनिष्ट घडते असा स्पष्ट उल्लेख आढळत नाही. स्वच्छतेच्या दृष्टीने मात्र स्नानगृह स्वच्छ ठेवणे महत्त्वाचे आहे. सूर्योदयानंतर उशिरा स्नान करणे नियमित चुकीचे असते. पहाटे स्नान करण्याची परंपरा अनेक कारणांनी आहे. शिस्त, दिनचर्या आणि पूजा अर्चेसाठी तयारी. पण प्रत्येकाची परिस्थिती वेगळी असते, त्यामुळे हे सर्वांवर समान नियम लागू होत नाही. स्नानाशिवाय पूजा करू नये. अनेक धार्मिक परंपरांमध्ये स्नानानंतर पूजा करण्याची प्रथा आहे. परंतु आजारपण, प्रवास किंवा विशेष परिस्थितीत श्रद्धा आणि मनपूर्वक प्रार्थना यांनाही महत्त्व दिले जाते. स्नान म्हणजे फक्त शरीर स्वच्छ करणे. भारतीय संस्कृतीत स्नान हे मन शांत करण्याचे आणि दिवसाची सकारात्मक सुरुवात करण्याचे प्रतीकही मानले गेले आहे. देव फक्त बाह्य स्वच्छता पाहतात. धार्मिक शिकवणीमध्ये बाह्य स्वच्छतेबरोबर सत्य, दया, संयम आणि सदाचार यांनाही तितकेच महत्त्व आहे. प्रत्येक लोकसमजूत धर्मग्रंथात लिहिलेली असते हे आवश्यक नाही. अनेक समजुती स्थानिक परंपरा, कौटुंबिक रीतिरिवाज किंवा सामाजिक सवयीमधून निर्माण झालेल्या असतात. भीतीमुळे नियम पाळावेत. धार्मिक आचारांचा उद्देश भीती निर्माण करणे नसून जीवनात शिस्त, स्वच्छता आणि जागरूकता करणे हा आहे. स्वच्छ स्नानगृह ही केवळ आधुनिक कल्पना आहे. स्वच्छतेला भारतीय परंपरेतही मोठे महत्त्व दिले आहे. आजच्या काळात त्यात वैज्ञानिक स्वच्छतेची भर पडली आहे. श्रद्धा आणि विज्ञान एकत्र येऊ शकत नाहीत. अनेक वेळा दोन्ही एकमेकांना पूरक ठरतात. नियमित स्नान, स्वच्छता आणि आरोग्यदायी सवयींचे उत्तम उदाहरण आहेत. खरी पवित्रता म्हणजे काय? खरी पवित्रता फक्त शरीराची नसून विचार, वाणी आणि कृतीचीही असते. जर मनात दया, प्रामाणिकपणा आणि इतरांविषयी आदर असेल तर तेच आध्यात्मिक जीवनाचे सार आहे. मित्रांनो,
प्रत्येक परंपरेचा आदर करा, पण कोणतीही गोष्ट भीतीपोटी नव्हे तर समजून पाळा. मित्रांनो, जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि असेच आध्यात्मिक व माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या स्वामी भक्त सागर या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. जय जय रघुवीर समर्थ.